तुम्ही खूप साऱ्या पनीर व शिमला मिरचीच्या रेसिपी पाहिल्या असतील, परंतु मला तुमच्यासाठी एक खास व हवेशीर वाटणारी टेस्ट देणारा नवीन पदार्थ सादर करायचा होता आणि त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। हॅलो फ्रेंड्स, तर मी रितिका फूड कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत करते। तर सुरुवात करूया रेसिपीला। पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे आणि शिमला मिरचीमध्ये मिश्रण भरायचे आहे, त्यामुळे तुम्ही दाखवल्याप्रमाणे मिरची कापून घ्यायची। यामध्ये थोडासा आपण बदल करू शकतो। पनीर बुर्जी तव्यामध्ये बनवून आपण या मिरच्यांमध्ये भरून थोड्या ह्या मिरच्या वाफेवर शिजवून द्यायच्या। अशा प्रकारे तुम्ही नवीन रेसिपी तयार करू शकता। देठाचा भाग मी ठेवत आहे, त्याचा वापर तुम्हाला पुढे दाखवणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता हे पहा, आपल्या हा मिरच्या सर्व चिरून रेडी आहेत। पाव किलो फ्रेश पनीर किसून घेतलेले आहे। आता यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 3 लहान कांदे आहेत, 2 मीडियम टोमॅटो आहेत। कांदे व टोमॅटो फाईनली चॉप करायचे आहेत। त्याबरोबर 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट आहे। हे तीनही साहित्य बाउलमध्ये काढूया। याबरोबर ह्यामध्ये 1 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा जिरा पावडर व धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर व 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला पावडर घालून किसलेले पनीर व चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालूया आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। या स्टेजला तुम्ही तुमच्या मनाने अजून काही मसाले ॲड करू शकता। चायनीज रूप द्यायचं असेल तर वेगळ्या प्रकारचे सॉसेस आहेत, तेही तुम्ही ॲड करू शकता। हे पहा, मी सर्व साहित्य एकजीव करून घेतलेले आहे। आता हे मिश्रण शिमला मिरचीमध्ये पूर्णपणे भरून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे मी हे मिश्रण शिमला मिरचीमध्ये भरून घेत आहे। मिरचीमध्ये जेवढे मिश्रण बसेल तेवढेच भरून घ्या आणि बाकीचे आपण नंतर परतून घेणार आहोत। तर सर्व मिरच्या भरून झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता देठाचा वापर मी अशा प्रकारे केला आहे। खूपच सुंदर वाटत आहे आणि प्रत्यक्ष करून पाहण्याचा आनंद तुम्ही पण अनुभवा आणि त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर फ्रेंड्स, गॅस पेटवला आहे आणि कढई ठेवलेली आहे। तर त्यामध्ये 2 चमचे तेल घालून आपण ह्या भरलेल्या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत आणि जे आपले उरलेले मिश्रण आहे ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे। तर 5 मिनिटे परतल्यानंतर तेल सुटायला लागले आहे। कांदे व टोमॅटो चांगले शिजायला हवेत, म्हणून मी थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून 10 मिनिट ठेवणार आहे। तर 10 मिनिटानंतर पुन्हा मिरच्या हळूवारपणे उलट्या करून 5 मिनिटे शिजून द्यायचे आहे। तर फ्रेंड्स, 5 मिनिटाने मिरच्या सरळ केल्या आहेत आणि मिरची परफेक्ट शिजली आहे आणि व आपली रेसिपीसुद्धा तयार आहे। तर एका प्लेटमध्ये भरलेल्या मिरच्या ठेवून वरून थोडेसे किसलेले पनीर, बारीक चिरलेला टोमॅटो व चिरलेली कोथिंबीर घालून छानपैकी सजवूया। तोंडाला पाणी सुटले असेलच तर वाट कशाला पाहताय, लवकरच रेसिपीची तयारी करा व आनंद घ्या नवीन टेस्टचा। अशा नवनवीन रेसिपी बनवताना मलाही फार शिकायला मिळते आणि खायलाही मिळते। तर एवढीच विनंती आहे की माझ्या ह्या सर्व रेसिपी तुम्ही पाहत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।